बदलापूरमध्ये काल एक मध्यरात्री 12:30च्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला। जी काही साईकृपा हॉस्पिटलच्या लगत असलेली वस्ती आहे त्या वस्तीला अचानक आग लागली आणि तिथे एका घराचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। काही रहिवासी आपल्यासोबत आहे। नेमकं काय घडलं, किती वाजेच्या सुमारास घडलं, संपूर्ण माहिती आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जरा कधी घडलं आणि काय झालं होतं नेमकं? 12:30 वाजता मी बाहेर होते। आत्या मामाचा मुलगा आतमध्ये झोपलो होतो, नात्याचा पोरगा। असं काय समजलंच नाही, तो कसं काय लागलं, काय कसं काय। तेवढं त्यांनी मामाचा मुलगा येऊन बाहेर येऊन सांगितलं असं असं घरातलं झालंय। या मी तसंच धावत आलो, पाणी वाणी पाजलं, नंतर नाही पेटलं ना, फायर ब्रिगेडला बोलवलं। जास्त मोठी आग होती का? हो, जास्त मोठे म्हणजे आणि कसं काय झालं, काही माहिती पडलं? आग म्हणजे काय कोणाला माहित कोणाला माहित कोणालाच नाही. माहित का माहित नाही कसं काय झालं ते कोणाला माहित नाही मॅडम। पण ते रात्री असं म्हटले कोणीतरी काहीतरी केलं असेल कारण असं आम्हाला शक्य असं वाटतं। कसं का वाटतंय? पण असं एवढ्या वर्षात कधी नाही झालं? कधी नाही झाला एवढ्या वर्षात, पण आता झालाय म्हणजे आपल्या बाजूचे कोणीतरी पेट्रोल झाला असता, पण बाहेरचे नाही पेट्रोल असं वाटतं मला। कोणी बोललं का की वस्ती काय इथून हटवा किंवा काही असं? असं काय करताय, ते अतुल भोईरचा आणि त्यांचा एक दुश्मन आहे तिकडं, त्यांनी कंटिन्यू ठेवलंय। असं आपण असतो माणसाला घाबरून पळवायचा प्रयत्न करतो कोण पण। तसं वाटतंय तुम्हाला की असं? मग तसं वाटतोय, मग तसंच वाटतोय ना मॅडम, आमचा जीव जाईल ना तिथं। किती जणांची वस्ती आहे इथे? किती म्हणजे 40 40 40 घर आहे. 40 घर आहे. हे सगळे सर्व लोक होते का रात्रीच्या सुमारास ज्या वेळेला हा प्रकार घडला? सगळे होते आपल्या आपल्या घरीच। आम्ही नाक्यावर काम करतो, संध्याकाळी येऊन झोपतो मॅडम सुकन। अनर्थ तडला असं वाटतंय का? मोठा म्हणजे तिकडं माहीत पडला म्हणून तर सगळ्यांच्या एकत्र सगळे मिळले असते ना मॅडम। आता किती घरं जळालेत काय? एकच घर झालं, दोन घरं झाले। काय होतं घरांमध्ये? काही असं काही नाही? काय म्हणजे काय नाही, पिसावे ते दवाखाने कागदपत्र, गाडी कागदपत्र, हा. द्या ना पुढे. गाडीचा कागद हिंदी आहे नी रे आई काय काय झालेलं? गाडीचं कागदपत्र, हॉस्पिटलचं फाईल, पैसे होते, सर्व जळाले तिथे आतमध्ये। चला आपण एकदा घर बघून येऊया आणि मग परत यांच्याशी बोलूया आपण। आरामात या. हळूया. सगळे कपडा या घरातच आग लागलेली. आहे. काही सिलेंडर वगैरे होते मध्ये? हा होते सिलेंडर नाही होतो त्यात, शेगडी होती म्हणजे सिलेंडरचा काही विषयच नाही त्यात आतमध्ये, म्हणजे सिलेंडरचं त्याच्यामध्ये पेटल असं नाही। हा, शॉर्ट सर्किट वगैरे काही असं? शॉर्ट सर्किटचं काही ऑप्शनच नाही, तर शॉर्ट सर्किटचा नवीन वायर आहे सर्व, काय कसं काय होणार? तसं पण काही हा, तसं पण काय नाही। म्हणजे तुम्हाला असंच प्राथमिक वाटतंय की काहीतरी हा, कोणीतरी कोणीतरी असं हे नाही केलं वाटतं। लावण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांचं संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। गेल्या कित्येक वर्षांपासून ते या वस्तीमध्ये राहतात। बदलापूर पश्चिम साईकृपा याच ठिकाणी असलेली ही वस्ती आहे, या लगत असलेली ही वस्ती आहे, जिथे 50 पेक्षा जास्त कुटुंब रहिवासी जे आहेत राहत असतात। आणि काल अचानकपणे खूप मोठी आग जी आहे इथे लागलेली आहे। काय मागणी करतायत या आगीनंतर? आता ज्यांचं नुकसान आहे ते भरपाई पाहिजे ना ताई, ज्यांचं नुकसान त्यांना भरपाई पाहिजे ना। माणूस मेला असता तर काय केलं असतं? आम्ही गरीब माणूस आहे, आम्ही नाक्यावर काम करून रोजीरोटी करतोय। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या। बदलापूर शहरामध्ये एकामागोपाठ एक असे प्रकार जे आहेत का घडतायत याचा देखील चौकशी जी आहे ती झाली पाहिजे। आणि जी काही आग आहे ती असं सांगितलं जात आहे की मुद्दामून लावली गेली की काय, असा त्यांना संशय आहे। मुद्दाम लावून गेली ही आग, अशी पेटणार नाही घरात, मुद्दाम लावून गेली। हे सगळे गरीब लोक आहेत, दिनभर म्हणजे आम्ही सकाळी कामाला जातो, संध्याकाळी झोपतो, म्हणजे आम्हाला झोप अशी येते की आम्हाला काय सुद्धा असत नाही, आम्ही मेहनत करतो ना ताई, म्हणून मी सांगतो ही मुद्दाम लावून गेली आग। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या। आणि आजीचा खर्च झालाय ते भरून द्यावा असं माझे म्हणणं आहे। त्यांचे पैसे जळाले, त्यांचा फाईल जळाली दवाखान्याची, त्यांना किती वर्षाची आजी राहते? राज्य इथं राहते 15-20 वर्ष झाले इथं राहते। तर जे काही असेल त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी इथल्या वस्तीमधील रहिवाशांकडून येते आहे। धन्यवाद। बघत रहा आपले बदलापूर।